ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरढोण सरपंचांवर अविश्वास ठराव आणण्यासाठी हालचाली, सत्ताधाऱ्यांमध्येच धुसफूस, विरोधी नेत्यालाच ठरावासाठी साकडे घालण्याची चर्चा। शिरढोण तालुका शिरोळ ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरोधात आता अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी पडद्याआडच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। सरपंच बाबू हेरवाडे यांना पदावरून काढण्यासाठी गेल्या 8 महिन्यापासून इच्छुकांसह नेत्यांनी शर्तीचे प्रयत्न केले असल्याचं दिसून येत आहे। अगदी सुरुवातीपासून ते शपथीपर्यंतचा प्रवास झाला। दरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावर ईर्ष्या आणि हट्ट यामुळे सरपंच बदलाची हवा पेल्यातील वादळ ठरले आणि यामुळे सत्ताधाऱ्यांमध्येच तू मैमे आणि नाराजीचा खेळ रंगला। याचा विरोधकांनी फायदा घेत सावध भूमिका घेत सरपंच बाबू हेरवाडे यांना साथ दिली असल्याचे चित्र बघायला मिळत आहे। त्यामुळे विरोधक कोण आणि सत्ताधारी कोण यांचं समीकरण जुळत नसल्याने कुरघोडीच्या राजकारणाचे वारे जोमाने वाहत आहे। यापूर्वी सरपंच हेरवाडे यांच्या कारभाराबाबत या सत्ताधारी गटातील 4 सदस्यांनी गटनेत्यांच्याकडे तक्रार केली, मात्र तक्रारीबाबत नेत्यांकडून बघूया करूया यामुळे त्या 4 सदस्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि तो आजही तसाच आहे। त्यामुळे सत्ताधाऱ्यांची अवस्था धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी झाली आहे। सरपंच बाबू हेरवाडे यांचा गटनेत्यांच्या सांगण्याप्रमाणे ठरवून दिलेला कार्यकाळ संपला आहे, मात्र समज, गैरसमज, हट्ट, ईर्ष्या यामुळे वरून जरी वातावरण शांत असले तरी खिंडीत गाठण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते। सध्या ग्रामपंचायतीच्या कारभारात सत्ताधाऱ्यांसह विरोधी नेत्यांनीही कोणताच रस नसल्याचे जाणवत आहे। होणारे वादविवाद, विकास कामे याकडे नेत्यांनी पाठ फिरवल्याचं स्पष्ट दिसतंय, मात्र पडद्याआड मागच्या फितुरी राजकारणाची चर्चा आता जोरात रंगलीये। सत्ताधाऱ्यांचाच विरोध असताना सरपंच हेरवाडे यांना कोणत्या अदृश्य हाताने साथ दिली याबाबत उलट-सुलट चर्चांना ऊत आलाय। दरम्यान सरपंच हेरवाडे यांच्यावर अविश्वास ठराव आणा यासाठी चक्क विरोधी नेत्याला साकडे घातले गेले असल्याची उघडपणे चर्चा आहे। त्यामुळे सरपंच बदलाचे वातावरण चांगलेच तापले आहे। विरोधकांनीही सावध भूमिका घेतलीये। त्यामुळे अविश्वासाचे गणित जुळणार की असेच आलबेल वातावरण राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। महानकर न्यूजसाठी बिरू हसपटे, शिरढोण।